Hello student, now we are see the textbook problem number 2 of death of partner. Rahul, Rohit and Ramesh are in business, sharing profits and losses in the ratio 3:2:1 respectively. Their balance sheet as on 31st March 2017 given and add some adjustments. You are required to prepare Ramesh capital account showing the amount payable to his executor, give working note of profit and give working note of goodwill. डेथ ऑफ पार्टनर हा प्रकार आपण इथे शिकतोय. पहिल्या प्रॉब्लेम मध्ये आपण प्रॉफिट अँड लॉस ऍडजस्टमेंट अकाउंट, ऑल पार्टनर्स कॅपिटल अकाउंट, न्यू बॅलन्स शीट ऑफ फर्म, ऍडमिशन प्रमाणे तो प्रॉब्लेम सॉल्व्ह केला होता. परंतु या प्रॉब्लेम मध्ये फक्त आपल्याला डिसीज पार्टनर कॅपिटल अकाउंट म्हणजे रमेशची डेथ झाली, फक्त रमेश कॅपिटल अकाउंट ओपन करायला सांगितलंय, प्रॉफिट अँड लॉस ऍडजस्टमेंट अकाउंट प्रिपेअर करायला सांगितलंय आणि त्याचबरोबर गुडविल आणि प्रॉफिट याची वर्किंग नोट. एवढाच छोटासा प्रॉब्लेम आहे. आता इथे बघा कॅपिटल बॅलन्सेस राहुल, रोहित आणि रमेश. आपल्याकडे आज सगळे पार्टनर्स नाहीये, फक्त रमेश कॅपिटल आहे. इथे त्याचा बॅलन्स रेकॉर्ड करूया. बाय बॅलन्स ब्रॉड डाऊन 2,40,000. आपण तीनही पार्टनरचे बॅलन्सेस लिहितो. इथे फक्त रमेशचा अकाउंट आहे, रमेशचा कॅपिटल बॅलन्स रेकॉर्ड केला, एंटर केला 2,40,000. नंतर क्रेडिटर्स, बिल्स पेएबल हे बॅलन्स शीट मधले घटक आहेत. नेक्स्ट जनरल रिझर्व. तर जनरल रिझर्व ट्रान्सफर टू पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. इथे बाय जनरल रिझर्व अकाउंट. तर जनरल रिझर्व दिलाय आपल्याला 96,000. जनरल रिझर्व दिलाय 96,000 आणि रेशो आहे 3:2:1. यामध्ये रमेश शेअर 1/6 1/6. रमेश शेअर 1/6. आता इथे बघा 6 ने भागायचं. इथे 6×1=6, 6×1=6, 9 गेले 3 राहिले, 6 घेतले झाले 36, 6×6=36, 1 2 3 0. जे 16,000 एवढा जनरल रिझर्व इथे रमेश कॅपिटल अकाउंटला आपण क्रेडिट करूया. एंट्री होईल जनरल रिझर्व अकाउंट डेबिट 16,000 टू रमेश कॅपिटल अकाउंट. ते रमेश कॅपिटलच्या क्रेडिटला बाय जनरल रिझर्व 16,000. त्यानंतर ऍसेट बाजूला डेटर्स, प्लांट अँड मशिनरी, इन्व्हेस्टमेंट, मोटर लॉरी, बिल्डिंग, बँक बॅलन्स. तर ऍडजस्टमेंट बघा. ऑन 1 ऑक्टोबर 2017 रमेश डाईड अँड द पार्टनरशिप डीड प्रोव्हाइडेड दॅट RDD वॉज मेंटेन्ड ॲट 5% ऑन डेटर्स. आपल्याकडे डेटर्स आहेत 1 लाख. आता 1 लाखाच्या 5% आपल्याला RDD प्रोव्हाइड करायचे, RDDची प्रोव्हिजन करायचे. 1 लाखावर 10% येतील 10,000, 5% येतील 5,000. आता इथे बॅलन्स शीट मध्ये ऍसेट बाजूला तुम्हाला डेटर्स 1 लाख दिले, त्याच्यामध्ये लेस RDD 10,000 दिले आणि आउटर कॉलमला आपल्याकडे 90,000 बॅलन्स आलेला आहे बॅलन्स शीटच्या ऍसेट साइडला. पण ऍक्च्युअल आपल्याला 5% RDD कॅल्क्युलेट करायला सांगितलेत. आता RDD कॅल्क्युलेट करताना या 90,000 वर कॅल्क्युलेट न करता इथे 1 लाखावर आपल्याला कॅल्क्युलेट करावे लागतील. आता मी सांगितल्याप्रमाणे 1 लाखाच्या 10% 10,000, 5% 5,000 एवढे RDD कॅल्क्युलेट करावे लागतील. आता पूर्वी इथे 10,000 RDD ऑलरेडी कॅल्क्युलेट केलेले किंवा चार्ज प्रोव्हाइड केलेले आहेत. मग आता हे समजा ओल्ड RDD 10,000
आणि ऍडजस्टमेंट मध्ये सांगितलेले समजा न्यू आरडीडी आहेत 5,000. मग इथे पूर्वी 10,000 आरडीडी आपण तिथे प्रोव्हिजन केलेली आहे, पण आता ऍक्च्युअल आरडीडी 5,000 आहे. म्हणजे पूर्वीच्या 10,000 मधले आपल्याला 5,000 आरडीडी कॅन्सल करावे लागतील. म्हणजे आपल्याकडे एंट्री होईल आरडीडी अकाउंट डेबिट टू प्रॉफिट अँड लॉस ऍडजस्टमेंट अकाउंट. आरडीडी कॅन्सल करावे लागतील 5,000. इथे पोस्टिंग होईल बाय आरडीडी अकाउंट 5,000 आणि 10,000 चार्ज केले होते आरडीडी. 5,000 सांगितलेत म्हणजे 10,000 वजा 5,000 एवढे आरडीडी आपण इथे कॅन्सल केले. नेक्स्ट पुढे बघा. त्यानंतर प्लांट अँड मशिनरी अँड इन्व्हेस्टमेंट वेर व्हॅल्यूड ऍट ₹80,000 अँड ₹4,10,000 रिस्पेक्टिव्हली. प्लांट अँड मशिनरी बॅलन्स शीट मध्ये अमाऊंट दिली आपल्याला 85,000 85,000 आणि ऍडजस्टमेंट मध्ये रिव्हॅल्युएशन कॉस्ट दिली आपल्याला त्याची 80,000 80,000 म्हणजे 85,000 रुपयाचे आपल्याकडे प्लांट अँड मशिनरी होते. आज त्याची किंमत 80,000 झाली आहे. म्हणजे डिक्रीज इन द व्हॅल्यू ऑफ प्लांट अँड मशिनरी. म्हणजे इथे डेप्रिसिएशन आहे 5,000. आता डेप्रिसिएशन ऍसेटला वजा करतो. सेकंड इफेक्ट प्रॉफिट अँड लॉस ऍडजस्टमेंट अकाउंटच्या डेबिट साइडला टू प्लांट अँड मशिनरी. आता 80,000 ची कॉस्ट 85,000 ची 80,000 वर आली म्हणजे 5,000 ने किंमत कमी झाली. याला आपण डेप्रिसिएशन म्हणतो. टू प्लांट अँड मशिनरी 5,000 म्हणजे एंट्री झाली प्रॉफिट अँड लॉस ऍडजस्टमेंट अकाउंट डेबिट टू प्लांट अँड मशिनरी अकाउंट बिंग प्लांट अँड मशिनरी डेप्रिसिएटेड. नेक्स्ट इन्व्हेस्टमेंट ₹4,10,000. आता ऍसेट बाजूला इन्व्हेस्टमेंट बघा किती दिली आहे 3,50,000 आणि ऍडजस्टमेंट मध्ये इन्व्हेस्टमेंट रिव्हॅल्यूड ₹4,10,000 म्हणजे इन्व्हेस्टमेंटची कॉस्ट 3,50,000 पासून 4,10,000 पर्यंत गेली आहे. याचा अर्थ किंमत काय झाली इथे इन्क्रीज झाली आहे, वाढली आहे. मग आता किती रुपयांनी वाढली किंमत तर 60,000 ने. म्हणजे हा आपला प्रॉफिट आहे. पोस्टिंग होणार प्रॉफिट अँड लॉस ऍडजस्टमेंट अकाउंटच्या क्रेडिट बाजूला बाय इन्व्हेस्टमेंट अकाउंट ₹60,000 म्हणजे पहिली कॉस्ट होती आपल्याला दिलेली 3,50,000. आजची किंमत झाली आहे 4,10,000 म्हणजे 60,000 ने इन्व्हेस्टमेंटची किंमत वाढली. त्यामुळे इथे प्रॉफिट आहे. क्रेडिट बाजूला रेकॉर्ड केला म्हणजे एंट्री होईल इन्व्हेस्टमेंट अकाउंट डेबिट टू प्रॉफिट अँड लॉस ऍडजस्टमेंट अकाउंट. Next, of the creditors, an item of ₹6,000 was no longer a liability and hence was properly adjusted. इथे आता 6,000 क्रेडिटर्स लायबिलिटी साइडला दिलेत आपल्याला 80,000. आता 80,000 क्रेडिटर दिलेत पैकी 6,000 हे आपल्याला पेड करायचे नाहीत, आपल्याला द्यायचे नाहीयेत. म्हणजे काय करावे लागतील तर राईट ऑफ करावे लागतील. क्रेडिटर्स वेव्ड राईट ऑफ करावे लागतील किंवा रिटर्न ऑफ करावे लागतील. म्हणजे लायबिलिटी साइडला क्रेडिटर्स आपले कमी होतील 6,000 ने. आता आपलं 6,000 ने देणं कमी झालं म्हणजे आपला प्रॉफिट आहे. त्यामुळे प्रॉफिट अँड लॉस ऍडजस्टमेंटच्या क्रेडिट साइडला बाय क्रेडिटर्स अकाउंट 6,000 बाय क्रेडिटर्स अकाउंट 6,000 हा प्रॉफिट आहे. नेक्स्ट त्यानंतर प्रॉफिट फॉर 2017-18 was estimated at ₹1,20,000 and Ramesh share in it up to the date of his death was given to him. आता इथे 1,20,000 2017-18 चा प्रॉफिट दिलाय. तर रमेशची डेथ तर 1 ऑक्टोबर 2017 ला झाली. म्हणजे रमेश आपल्या बिझनेसमध्ये किती दिवस काम केलंय बघा त्याने. एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर 6 महिने. म्हणजे रमेशला 6 महिन्याचा प्रॉफिट द्यावा लागेल. आता इथे आपल्याला रमेश शेअर ऑफ प्रॉफिट
calculation of Ramesh share of profit. Ramesh profit is equal to, तर 17-18 चं प्रॉफिट दिलं आपल्याला 1,20,000, 1,20,000. हा पूर्ण फर्मचा प्रॉफिट झाला 1,20,000. तर याच्यामध्ये रमेश शेअर रेशो आपल्याला दिलेला 3:2:1. रमेश शेअर 1/6, 1/6 इंटू. आता इथे 1 एप्रिल ते 1 ऑक्टोबर 6 महिन्याचा कालखंड आहे. त्यामुळे रमेशला प्रॉफिट आपल्याला 6 महिन्याचं द्यावं लागेल. म्हणजे इथे येणार 612. 612. इथे 6 ला 6 गेले, 12 एके 12, 12 एके 12, 1 2 3 4. जे रमेश शेअर ऑफ प्रॉफिट is equal to 10,000. Ramesh share of profit is equal to 10,000. आता आपण प्रॉफिट ऍट द एंड ऑफ अकाउंटिंग इयर कॅल्क्युलेट करतो, म्हणजे 31 मार्चला दरवर्षी कॅल्क्युलेट करतो. पण रमेशची डेथ 1 ऑक्टोबरला झाली, त्यामुळे आपण काही प्रॉफिट अँड लॉस अकाउंट इथे तयार करत नाही. मग अशा वेळी हा झालेला प्रॉफिट आपणाला प्रॉफिट अँड लॉस सस्पेन्स अकाउंटला ट्रान्सफर करावा लागतो किंवा तिथे द्यावा लागतो. मग हा प्रॉफिट आहे रमेशचा. एंट्री होईल प्रॉफिट अँड लॉस सस्पेन्स अकाउंट डेबिट टू रमेश कॅपिटल अकाउंट. इथे क्रेडिट बाजूला पुस्तिंग होईल प्रॉफिट और लॉस सस्पेन्स अकाउंट 10,000. त्यानंतर नेक्स्ट पुढचे ऍडजस्टमेंट बघा. गुडविल ऑफ द फर्म वॉज व्हॅल्यूड ॲट 2 times of the average profit of last 5 years, which were rupees 2012-13 1,80,000, 13-14 2,02,014-15 2,15,000, 2015-16 1,50,000 and 2016-17 rupees 1,20,000. Ramesh share in it was to be given to him. आता इथे आपल्याला ऍव्हरेज प्रॉफिट काढावा लागेल. कॅल्क्युलेशन ऑफ रमेश शेअर ऑफ गुडविल. रमेश शेअर ऑफ गुडविल एक वर्किंग नोट झाली. दुसरी वर्किंग नोट म्हणूया. तर इथे पहिल्यांदा आपल्याला ऍव्हरेज प्रॉफिट हे सुरुवातीला ऍडमिशन टॉपिकच्या पूर्वी ऍव्हरेज प्रॉफिट नुसार गुडविल कसं कॅल्क्युलेट करायचं, सुपर प्रॉफिट नुसार गुडविल कसं कॅल्क्युलेट करायचं, याचे छोटे छोटे व्हिडिओ तुम्ही सर्व विद्यार्थ्यांनी पाहिलेले. त्याचप्रमाणे इथे फक्त फॉर्म्युलामध्ये किमती टाकायच्या आणि प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा. ऍव्हरेज प्रॉफिट इज इक्वल टू टोटल प्रॉफिट डिवायडेड बाय नंबर ऑफ इयर्स. टोटल प्रॉफिट बघा, यामध्ये 1,80,000 अधिक 2 लाख अधिक 2,50,000
अधिक 1,50,000 अधिक 1,20,000 डिवायडेड बाय, आता हे किती वर्षाचे प्रॉफिट दिले? 1, 2, 3, 4 आणि 5 डिवायडेड बाय 5. आता हे सर्व प्रॉफिट आहेत, त्यामुळे आपण याची बेरीज केली. पण समजा एखादा लॉस असला तर पहिल्यांदा प्रॉफिटची बेरीज करायची, त्याच्यातून लॉस वजा करायचा, डिवायडेड बाय नंबर ऑफ इयर्स, जी काय असतील ती काय, 4 असतील 5 असतील, इज इक्वल टू 8 आणि 5 13, 13 आणि 5 18, 18 आणि 2 20 ते 3, 2 आणि 3, 3 आणि 5, 5 आणि 7, 7 आणि 8 आणि 9 लाख, 2 2 4 4 5 6 7 8 9 भागिले 5 बरोबर 5 1 5 45 1,80,000. Average profit is equal to 1,80,000. आता इथे आपल्याला गुडविल कॅल्क्युलेट करायचं आहे. गुडविल is equal to average profit into number of years purchased. The average profit 1,80,000 into number of year purchase. आता नंबर ऑफ इयर आणि नंबर ऑफ इयर परचेस हे दोन्ही वेगळे भाग आहेत. इथे दिले बघा, गुडविल ऑफ द फर्म वॉज व्हॅल्यूड ॲट 2 times द ॲव्हरेज प्रॉफिट. आता 2 टाइम 3 टाइम जे सांगितलं असेल ते नंबर ऑफ इयर परचेस म्हणून इथे घ्यायचंय. म्हणजे तुम्हाला जो प्रॉफिट झाला त्याच्या दुप्पट थोडक्यात 2 टाइम नंबर. इथे बघा 1,80,000 गुणिले 2 3,60,000 हे फर्म्स गुडविल झाले. 3,60,000. आता आपल्याला रमेश शेअर ऑफ गुडविल, रमेश शेअर ऑफ गुडविल is equal to 3,60,000 into रेशो आहे 3:1. रमेशचा 1 शेअर आहे म्हणजे इथे येणार 1/6. 1/6 म्हणजे 6 1 6 6 6 36 1 2 3 4 पुढे हे रमेश शेअर ऑफ गुडविल. रमेश शेअर ऑफ गुडविल is equal to 60,000. आता या प्रॉब्लेम मध्ये आपल्याला वर्किंग नोटला पण मार्क आहे. रमेश शेअर ऑफ गुडविल ₹60,000. आता 60,000 गुडविल आहे, हे रेट झालेलं असणार आहे, त्यामुळे एंट्री होईल गुडविल अकाउंट डेबिट टू रमेश कॅपिटल अकाउंट. म्हणजे इथे पोस्टिंग होणार बाय गुडविल अकाउंट 60,000. नेक्स्ट, सॅलरी ₹5,000 per month was payable to him. पेएबल टू हिम म्हणजे पेएबल टू रमेश.
5,000 रुपये पर मंथ, पर ॲनम आणि पर मंथ याच्यामध्ये फरक आहे. पर ॲनम म्हणजे पर इयर आणि पर मंथ म्हणजे प्रत्येक महिन्याला. मग इथे प्रत्येक महिन्याला 5,000 रुपये सॅलरी दिली. मग आता ही सॅलरी टू रमेश, सॅलरी टू रमेश किती येणार? 5,000 गुणिले, आता 1 ऑक्टोबरला त्याची डेथ झाली आहे म्हणजे एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर फॉर 6 मंथ, 6 महिने बरोबर. 5 30,000, 30,000 एवढी सॅलरी आपल्याला रमेशला पे करायची. म्हणजे इथे बाय सॅलरी टू रमेश रुपीज 30,000, सॅलरी टू रमेश रुपीज 30,000. एंट्री झाली सॅलरी टू रमेश अकाउंट, डेबिट 30,000 टू रमेश कॅपिटल अकाउंट 30,000. नेक्स्ट ऍडजस्टमेंट, इंटरेस्ट ऑन कॅपिटल at 5% was payable and on drawing rupees 2,000 was charged. तर इंटरेस्ट ऑन कॅपिटल, रमेशचं कॅपिटल आहे 2,40,000. त्या 2,40,000 वर आपल्याला 5 इंटरेस्ट ऑन रमेश कॅपिटल, इंटरेस्ट ऑन रमेश कॅपिटल तर रमेश कॅपिटल दिले आपल्याला 2,40,000 गुणिले रेट ऑफ इंटरेस्ट 0.5% गुणिले रमेशची डेथ 1 ऑक्टोबरला झाली म्हणजे 6/12 0 गेले 6 1 6 6 2 12 2 1 2 2 1 2 2 2 4 2 0 1,200 गुणिले 5 जे 12 पंचे 60, हे 6,000 रुपये इथे इंटरेस्ट ऑन रमेश कॅपिटल. तर इंटरेस्ट ऑन रमेश कॅपिटल इथे क्रेडिट होईल बाय इंटरेस्ट ऑन रमेश कॅपिटल अकाउंट 6,000. Interest on Ramesh capital account 6,000. Next, and interest on drawings rupees 2,000 was where charged. Interest on drawings debit side la posting होईल to interest on Ramesh drawings. या interest on drawing directly लिहिलं तरी चालेल. 2,000 ड्रॉइंग्स शेवटी दिले. 8वी ऍडजस्टमेंट बघा, ड्रॉइंग्स मेड बाय रमेश अप टू सप्टेंबर 2017 वेअर रुपीज 5,000 पर मंथ. ड्रॉइंग दिलेलं आहे. शेवटच्या ऍडजस्टमेंट मध्ये याचं खरं पोस्टिंग पहिल्यांदा करावं लागेल आपल्याला. इथे करूया टू ड्रॉइंग्स रुपीज 5,000 पर मंथ अप टू सप्टेंबर 2017 म्हणजे एप्रिल ते सप्टेंबर 6 महिन्यासाठी 5,000 गुणिले 6 म्हणजे 30,000 रुपये ड्रॉइंग असेल. 30,000 ड्रॉइंग असेल. हा इथे आता हा प्रॉब्लेम पोस्टिंग आणि ऍडजस्टमेंट इथला भाग पूर्ण झालाय. आता वर्किंग नोट मधला पहिला भाग प्रॉफिट अँड लॉस ऍडजस्टमेंट इथे क्लोज करूया. बघूया प्रॉफिट येतोय का लॉस. 5,000 आहे, इकडे 60 आणि 5 65 आणि 6 71,000 आणि
71,000. त्यानंतर प्रॉफिट कॅल्क्युलेट करायचा. 71,000 वजा 5,000 म्हणजे 66,000 प्रॉफिट येईल. रिव्हॅल्युएशन प्रॉफिट टू कॅपिटल अकाउंट. इथे रिव्हॅल्युएशन प्रॉफिट आहे. पार्टनर तिघेही घ्यावे लागतील आपल्याला, राहुल, रोहित आणि रमेश. राहुल, रोहित आणि रमेश 66,000. रेशो आहे 3:2:1. 3 आणि 2 5 आणि 1 6. 66,000 भागिले 6 म्हणजे 11,000. पहिल्या पार्टनरला येतील 11 त्रिक 33,000, 11 दुणे 22,000 आणि 11 एके 11,000. आता आपल्याकडे रमेश कॅपिटल अकाउंट आहे, म्हणजे रमेशचा रिव्हॅल्युएशन प्रॉफिट क्रेडिट बाजूला रेकॉर्ड करूया. बाय प्रॉफिट अँड लॉस ऍडजस्टमेंट अकाउंट. हा रिव्हॅल्युएशन प्रॉफिट आहे 11,000. रिव्हॅल्युएशन प्रॉफिट आहे, इथे क्रेडिट केला 11,000. रमेश कॅपिटल अकाउंट क्लोज करायचं. तर इथे डेबिटला 30 आणि 2 32,000 आहेत. क्रेडिट बाजूच मोठी आहे 0 1 आणि 6 7 7 आणि 6 13 ते 3 चला 1 आणि 2 2 आणि 3 5 5 आणि 6 11 11 आणि 1 12 12 आणि 1 13 13 आणि 4 17 चे 7 चला 1 आणि 2 3,73,000 3,73,000 3,73,000 मधून 32,000 आपल्याला वजा करायचे, म्हणजे बॅलन्स येईल 3,41,000. आता बॅलन्स इथे लीगल एक्झिक्युटरला ट्रान्सफर द्यायचे. रमेशचा जो कोणी कायदेशीर वारस असेल टू रमेश लीगल एक्झिक्युटर्स लोन अकाउंट. इथे रमेश कॅपिटल अकाउंट डेबिट 3,41,000 टू रमेश लीगल एक्झिक्युटर लोन अकाउंट 3,41,000. इथे हा प्रॉब्लेम आपला कंप्लीट झाला. तर या प्रॉब्लेमच्या सुद्धा ऍडमिशन प्रमाणे तुम्ही घरी जर्नल एंट्री सुद्धा करू शकता, किंवा पहिला प्रॉब्लेम झालाय त्याप्रमाणे हा प्रॉब्लेम पुन्हा एकदा सराव म्हणून बॅलन्स शीट वगैरे सगळी अकाउंट ओपन करून सुद्धा तुम्ही प्रॅक्टिस म्हणून घरी सोडवू शकता.